संजय राऊतांचं एक वक्तव्य समोर येतंय। मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातनं असेल आणि तो संघ ठरवेल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। संघाची चर्चा बंद दाराआड असते असंही वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। मला काय वाटतं की मोदींचे वारसदार कोण असतील? मोदींचे वारसदार कोण असतील ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं। या क्षण मोठ्या प्रमाणात रसिकहीच बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। तर संजय राऊतांचं हे वक्तव्य आहे। मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो वारसदार संघ निश्चित करेल असं एक मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे। संघाची चर्चा बंद दाराआड असते, मात्र काही संकेत मिळत आहेत आणि त्यानुसार संजय राऊतांनी हे वक्तव्य केलेलं आहे। याकडे नेमकं कसं पाहायचं याबद्दल आता राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊ शकतात। मात्र सध्या खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते। ज्या अर्थी 10-11 वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन सरसंघ चालकांना भेटावं लागलं, ही काय साधी गोष्ट नाही। त्या वर्षात गेले नाहीत। नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही 400 पार करण्यासाठी अशी भाषा आहे। जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा तेव्हा ते प्रधानमंत्री मोदींचीच भूमिका असते। हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे। तुम्ही जे एक धोरण स्वतःसाठी तयार केलेलं आहे आपल्या सहकाऱ्यांसाठी 75व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल। फकीर आदमी है, झोला लेकर आया था, अब झोला भरकर जाएगा। झोला बहुत भरा है उनका। तर संजय राऊतांचं हे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे। एकंदरीतच सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दल चर्चा सुरू असतानाच आता संजय राऊतांनी मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो वारसदार संघ ठरवेल असं म्हणत एक मोठं वक्तव्य केलेलं आहे।